वरदं शारदादित्यौ गुरुं देवीं हरिहरौ धन्वन्तरिं पतञ्जलिं वन्दे स्वास्थ्यधनं रक्षणाय. नमस्ते. चहा घेता घेता सहजच पुन्हा आपण फास्टिंग वर बोलतोय थोडस, कारण माझ्या दृष्टीने तो व्रतराज आहे. कारण शरीरात वेगवेगळ्या घटना ज्या घडत असतात, आहारानुसार, पचनानुसार आणि तुमच्या आहार विहारानुसार, म्हणजे मुख्यतः विहारानुसार त्याचे परिणाम जे शरीरावर होतात ते बऱ्याच अर्थाने नष्ट करण्याचे जे काही सामर्थ्य आहे ते एका दृष्टीने आहारावर आणि विशेषतः पचनावर अवलंबून आहे. आणि पचनामध्ये सर्वात श्रेष्ठ जे आहे ते म्हणजे उपास. इथे मी उपास म्हणजे उपोषण अशा अर्थाने म्हणत नाहीये, पण आयुर्वेदामध्ये दोन संज्ञा आहेत, तृडग्रह आणि क्षुद्ग्रह. तृडग्रह म्हणजे तृष्णा होल्ड करणं, ते सहन करणं, आणि क्षुद्ग्रह म्हणजे भूक सहन करणं. थोडक्यात तहान लागली म्हणजे लगेच पाणी प्यावं असं नाहीये, थोडी सहन करावी. कारण काही काही वेळेला तहान लागणं हे तुमच्या त्यावेळेला चाललेल्या ऍक्टिव्हिटीवर अवलंबून असतं. थोड्या क्षणांनी ती ऍक्टिव्हिटी थांबली की तुमची तहान नाहीशी होते. कारण शरीरामध्ये असलेलं जे बाकीचा स्नेह आहे तो ती तहान कमी करतो, तहान शमवून टाकतो. त्यामुळे खरंच पाणी प्यायची खरी गरज नसते. तसंच क्षुधा ही सुद्धा गोष्ट आहे की ज्यावेळेला तुम्हाला भूक लागल्यासारखी वाटते पण ती भूक लागलेली मात्र नसते. आणि ती संवेदना जी आहे ती अत्यंत चांगली आणि योग्य आहे. पण भूक लागली म्हणून लगेचच काही खावं असंही करू नये. व्यवस्थित भूक लागेपर्यंत थोडी वाट पाहावी आणि खरोखर आता खायलाच पाहिजे अशी अवस्था येईल तेव्हा खायला पाहिजे. याला क्षुद्ग्रह म्हणजे क्षुधा किंवा भूक सहन करणं असं म्हटलंय. त्यामुळे या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या उपासाच्या जवळ जातात. म्हणजे निराहार ज्यावेळेला उपास केला जातो त्यावेळेला त्याच्यामध्ये पाणीही नाही आणि अन्नही. त्यातूनच फास्टिंग साधतं आणि त्याच्यामुळे ऍक्च्युली आपलं आरोग्य हे सुधारतं. म्हणून फास्टिंग हा आपला व्रतराज आहे यात काही संशय नाही. त्यामुळे सगळ्यांनी फास्टिंग हे जरूर करावं, कारण त्याच्यामुळे मनाची क्लॅरिटी वाढते, मन शुद्ध होतं. कारण आपल्याला हे अनुभव आहे, ज्या प्रकारचा आहार त्या प्रकारचं मन होतं, विचार त्या प्रकारे होतात. त्याच्यानंतर एज वय कमी होतं, म्हणजे अधिक जगणं हे शक्य आहे. त्याशिवाय दुसरी गोष्ट म्हणजे टेलोमियर म्हणजे आपल्या क्रोमोझोम मध्ये एक भाग असतो ज्याच्यामुळे आपलं जीवनाचा जीवनाचं जे स्पॅन आहे त्याच्यावर तो अवलंबून असतो. तर तो टेलोमियर वाढण्याचं कार्य जे आहे ते फास्टिंगमुळे होतं, साधलं जातं. त्यामुळे फास्टिंग हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही नुसतेच लांब जगता असं नाही, तुम्ही तरुण होता. त्यामुळे तुम्ही तुमचं वय एका अर्थी कमी होतं आणि त्यामुळे अधिक चांगल्या प्रकारे आयुष्य तुम्ही जगू शकता. शरीरातले बरेचसे जे विकार आहेत ते नष्ट होतात आणि त्यामुळे काय होतं की शरीरामध्ये असणारी एक प्रकारची सूज ती नाहीशी होते आणि त्यामुळे तुमच्या सगळ्या धातूंना एक नवं जीवन प्राप्त होतं आणि त्यामुळे संपूर्ण जीवन नव्या अर्थाने आणि चांगल्या अर्थाने जगणं हे शक्य होतं. तर या प्रकारे
फॅट बर्निंग जर करायचं असेल तुम्हाला, मोठ्या प्रमाणात फॅट बर्न करायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला उपवास किंवा व्रतासारखा म्हणजे फास्टिंग सारखा दुसरा उपायच नाही. बाकी कुठल्याही गोष्टींनी ती फॅट जळू शकत नाही. अर्थात ज्यावेळेला फॅट बर्निंगच्या दृष्टीने तुम्ही विचार करताय, त्यावेळेला तुम्ही नक्कीच एखाद्या डॉक्टरची, वैद्याची, मेडिकल प्रोफेशनलची मदत घ्यायला पाहिजे. त्याशिवाय ते योग्य ठरणार नाही. पण छोटंसं थोडीशी फॅट वाढली आहे आणि कमी करायची. त्यामुळे फॅट जिथे बर्न करायचे थोड्या प्रमाणात, फॅट लॉस एवढ्या प्रमाणातच जर जे असेल, तर त्यासाठी तुम्हाला फास्टिंगच मदत करते. मग फास्टिंगचे ॲडव्हांटेजेस अनेक आहेत. त्यामुळे इनडायजेशन सगळ्या लेव्हलला, फिजिकल लेव्हलला तर म्हणजे पोटात भूक लागण्याच्या दृष्टीने तर फास्टिंग श्रेष्ठ आहेच. पण शरीरामध्ये ते ॲब्सॉर्ब झालेलं आहे, ते साठलेलं आहे आणि ते संपवायचं आहे. तर ते त्याशिवाय फास्टिंगशिवाय ते काही होऊ शकत नाही. त्यामुळे फास्टिंग हा व्रतराज आहे, जो आरोग्य सुधारतोही, आयुष्य वाढवतोही, नवजीवन तुम्हाला देतो. अशा फास्टिंगचं उपहास करण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे जरूर आपण फास्टिंगचा विचार आपल्या जीवनात करावा, या दृष्टीने मी सांगतोय. तर आपण नक्कीच हा व्रतराज जो आहे अंगीकारावा आणि आपलं जीवन चांगलं करू. अर्थातच या विषयावर आणखीन डिटेलमध्ये व्हिडिओज येतील, पण सध्या इथेच पुरे. जय जय रघुवीर समर्थ. वंदे अश्विनी कुमारौ च वंदे धन्वन्तरिं तथा पतञ्जलिं गुरुं वन्दे शरीरस्वास्य सिद्धये.